होते हे दृश्य पाहायला मिळालं या ठिकाणी. महत्वाचं विकेट धावपच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धीरजजी पाटील साहेबांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करणार आहोत आणि मी विनंती करतोय हा पुरस्कार वितरित करण्यासाठी या स्पर्धेचे सल्लागार आदरणीय सन्माननीय धनंजयजी मोहन पाटील साहेब प्राईड ऑफ सहाडे आणि सन्माननीय संजयजी मधुकर पाटील साहेब गुंदले आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करायचा आहे. या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच आणि हे प्राइज वितरित करूया जे आदरणीय मिलिंदजी पाटील सरांनी दिलंय. सन्माननीय सल्लागार आपण पाहत आहेत धनंजयजी पाटील साहेब आणि संजयजी मधुकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. सचिनजी पाटील सर आपण या. सचिनजी वसंत पाटील सर आपल्यालाही 500 रुपये आलेत ते देखील या ठिकाणी आपण हे प्राइज वितरित करणार आहोत. चांगला खेळ त्यांनी केला आणि त्यांना पण देतोय हे प्राइज. मिलिंदजी पाटील सर यांनी मात्र हे प्राइज दिलंय जे मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू सौजन्य केले जातात. तत्पूर्वी सुनील सर जॉईन होतील. सर तुम्ही पहिलाच सामना खेळला आणि पहिल्याच सामन्यामध्ये तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला आहे. कसं वाटतंय आणि काय म्हणाल? खूप छान वाटते. गेल्या वर्षी जिथे सोडलेलं आहे तिथून परत आता सुरुवात केलेली आहे आम्ही. पहिलीच मॅच आम्ही जिंकलेलो आहोत आणि आमच्या ओपनिंग होती म्हणजे सचिन पाटीलने चांगली फलंदाजी केली. मलाही चांगला प्लॅटफॉर्म भेटलेला होता. समोरचे जे चेंडू येणारे होते ते पण मारण्यासारखे होते आणि मी ते टोलवलेले आहेत. खूप चांगलं वाटतंय. पहिलीच मॅन ऑफ द मॅच भेटली आहे. पुढेही चांगला खेळ करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ते सर तुम्हाला मी विचारतोय की काही फलंदाज पहिला बॉल प्लेड करतात, सिंगल घेतात. तुम्ही पहिला बॉल षटकार, दुसराही षटकार, तिसराही षटकार, लगातार 3 षटकार. यामागचं तुमचं गेम प्लॅनिंग काय होतं की जाऊन अटॅकच करणार की सिंगल डबललाही प्राधान्य देणार? माझी पण स्ट्रॅटेजी असते की मीही सिंगल काढायची बघतोय, परंतु समोरचा बॉल स्लॉटमध्ये दिसला आणि चला या म्हटलं मारूया आणि तो षटकार मारला. परत दुसरा बॉल फुलटो झाला, तोही षटकार टोलवला. असा म्हणजे जे बॉल येणार होते ते मारण्याच्या रडारमध्ये होते म्हणून ते मारले मी सर्व बॉल. ओके, थँक्यू व्हेरी मच सर जॉईन झाल्याबद्दल. जाऊया आपण ऑन गोईंग मॅचकडे. सचिन सर आपण या, आपल्याला प्राइज मिळेल.
शिवछत्रपती महाराजांचा धन्यवाद टी जे विराज, थँक्यू व्हेरी मच. सगने साहेब, धावसंख्या 18, एक गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळतंय. 2 षटकांच्या खेळानंतर 9ची सरासरी जी आतापर्यंत पाहायला मिळाली. सामना क्रमांक 3, दुपारचं सत्र पुन्हा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, प्रेक्षक राजांचं, ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग 2026 पर्व 4. आतापर्यंत 2 षटकं या ठिकाणी पाहायला मिळाली. 9च्या सरासरीने या धावा येताना पाहायला मिळत आहेत. आदरणीय समीरजी पाटील सर आणि मिलिंदजी पाटील सर संपूर्ण मैदानाची या ठिकाणी पाहणी करताना शुभेच्छा देत आहेत. आपले जे आदर्श क्रिकेटपटू आहेत, ज्यांना पाहून क्रिकेट ज्यांनी सुरुवात केली क्रिकेटला, अशा व्यक्तिमत्वांना मात्र पाठिंबा देणं या ठिकाणी जे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 18, एक गडी बाद. षटक क्रमांक 3 ज्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आदरणीय समीरजी घरत सर पारगाव, मी आपल्यास विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थान बनवायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस 4 धावा पाहायला मिळते. चौकार येतोय. चांगल्या रीतीनं स्ट्रोक जो पाहायला मिळाला, 4 धाव्यांसाठी डिस्पॅच केला गेला. चांगली फलंदाजी आतापर्यंत उल्हासजी पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढील बॉल यावेळेस आपण बघितला, तो मात्र डीप मध्ये येतोय. नरेशजी घरत सरांना बीट केला बॉलने आणि बॉल चाललाय 4 धाब्यांसाठी. 40+, चौकार 4. धन्यवाद डी जे. अजय पाटील गोलंदाजी करताना राईट ऑफ कुर्से यांना आपण पाहते. धावसंख्या 27, 27. आणखीन चांगल्या पद्धतीने या बॉलला पाठवलाय. अप्रतिम पद्धतीने फलंदाजी करताना यावेळेस पाहायला मिळत आहेत. मैदान गाजवताना आणखीन एक 4 धावीची भर पडताना. 40+, चौकार 4. बारा चेंडू मागे 25 धावेची खेळी. दरम्यान धन्यवाद.
धन्यवाद. आपल्या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित झालेले मान्यवर श्री समीर घरत, पारगाव गिरावले सोनावे या 40+ संघाचे कर्णधार आदरणीय श्री समीरजी घरत सरांचे या ठिकाणी आगमन झालेले. मी या ठिकाणी मी विनंती करतो, जयेश शेलार आपण या ठिकाणी आदरणीय श्री समीर भाऊ यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद. आपण या स्पर्धेला येऊन उपस्थित लावून या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ लीगसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला फलझाड लाभलेले आहेत, त्यांचे सौजन्य श्री निलेश सदाशिव पाटील या ठिकाणी आगमन झालेले. त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्व मॅन ऑफ द मॅचसाठी फलझाडाची भेट केलेली आहे. मी सर्वप्रथम आमच्या लीगचे सल्लागार आदरणीय संजयजी पाटील सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय निलेश भाऊंचे या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत आणि सत्कार करायचा आहे. स्वर्गीय श्री सदाशिव लोहू पाटील लालठाणे यांच्या स्मरणार्थ श्री निलेश सदाशिव पाटील लालठाणे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी आपल्याला आंब्याचं फलझाड लाभलेलं आहे. मी या मान्यवरांच्या दात्यांचे या ठिकाणी आमच्या लीगच्या वतीने सहर्ष या ठिकाणी स्वागत करतोय आणि सत्कारही करतोय. या स्पर्धेला आपल्या दात्यांचे या ठिकाणी सत्कार होतोय. सत्काराचा हा कार्यक्रम. धन्यवाद. आपण स्पर्धेला बहुमूल्य योगदान आणि सहकार्य केल्याबद्दल आपलं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत आणि आपला सत्कार करत आहोत. खूप खूप धन्यवाद. जाऊया समालोचनाकडे. तो संघ 36 37 धावा एक गडी बाद ही स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. हेमंत स्मृती या संघाची प्रथम फलंदाजी करताना रमाकांतजी पाटील यांना पण पाहता येत. यंदाच्या हंगामात ते पदार्पण करतायत 40+ च्या क्रिकेटमध्ये. यावेळेस बॉल जातोय सीमा रेषा पलीकडे. संधी होती परंतु हा जेल सुटला गेला. सद्दूजी मोरेश्वर पाटील साहेबांना त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं, परंतु क्रिकेट आहे असं घडतं क्रिकेटच्या खेळामध्ये, हे देखील आपण पाहिलंय. धावसंख्या 6 ने फ्लाय झाली आणि 43 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. हा पहिला षटकार 40+ च्या क्रिकेटमध्ये पदार्पण करताना रमाकांतजी पाटील यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेस मागील चेंडूवरती झेल सोडला होता आणि यावेळेस तो चान्स मिळणार नाहीये. लॉंगेस्ट 6 ऑफ द डे 40+ चा षटकार 6.
धन्यवाद डीजे आयकॉन प्लेयर म्हणून मला का नियुक्त केलंय आणि पदार्पण करताना 40+ क्रिकेटमध्ये मी मात्र चांगली स्टार्ट देणार, सुरुवात धमाकेदार करणार हेच पाहायला मिळालंय. यावेळेस देखील सेन्सेशनल हा फटका पाहायला मिळालाय आणि आणखीन एक चौकारची भर पडताना आता मात्र धावा येत आहेत. पहिला षटकार, दुसरा षटकार, तिसरा चौकार, 4. कमी गतीचा बॉल, त्याच्यावर केलंय आक्रमण, बॉलला पाठवलंय रमाकांत पाटील शो मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक षटकार. पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. जेल सोडण्याचा परिणाम काय तर हे या ठिकाणी पाहायला मिळतंय. जेल कधीच सोडायचा नसतो. जेव्हा जेव्हा जेल सोडला जातो तेव्हा तेव्हा एक वेगळाच आत्मविश्वास येतो. रमाकांतजी पाटील फलंदाजी करतायत. 6 चेंडू मागे 24 धावा. उल्हासजी पाटील 16 बॉलमध्ये 31 धावा. चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत पाहायला मिळतंय. पार्टनरशिप करावी लागते या ठिकाणी आणि ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. जेल कधी सोडायचा नसतो. भारताने अशाच प्रकारे जर आतापर्यंत 3 वर्ल्ड कप हे जिंकलेत. पहिला वर्ल्ड कप 25 जून 1983 या साली कपिल देव, रामलाल निकंज सरांनी झेल घेतला VVS रिचर्डसन सरांचा आणि तेव्हाच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. तदनंतर 2007चा T20 वर्ल्ड कप मिसबा उल्लक यांचा झेल श्रीशांत यांनी घेतला आणि तेव्हाच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. आताचा T20 वर्ल्ड कप सूर्यकुमार यादव यांनी मात्र झेल घेतला डेव्हिड मिलर यांचा आणि तेव्हाच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. यावेळी झेल परिपूर्ण विकेट क्रमांक 2. शैलेशजी पाटील प्राईड ऑफ काटाळे यांना आपण पाहत आहेत आणि आल्या आल्या त्यांनी षटकाराने अकाउंट ओपन केलंय आणि आणखीन 6 धावाची भर होताना धावसंख्या 65 या अंकावरती जाऊन पोहोचताना चला यानंतर छत्रपती काटाळे आणि PS कुणबी किंगकुडे हा सामना आपल्या भेटीस येईल. आणखीन ऑन साईडला फटका पाहायला मिळालाय. डीपमध्ये फिल्डर नरेशजी घरत सरांना आपण पाहत आहेत. 52 त्यांचं एज, परंतु एज इज ओनली नंबर जेव्हा त्यांच्याकडे आपण पाहतो. 67 धावा, चांगली धावगती आतापर्यंत निर्माण करताना हेमंत स्मृती हा संघ प्रथम फलंदाजी करताना यावेळेस देखील चांगल्या प्रकारे पुल केलं या बॉलला. एका हाताने फीड झाला बॉल
आणि त्याच्यावरती एक धाव परिपूर्ण करताना 68 रन्स धावांची गती 68 धाबा 2 गडी बाद. आता रबाकांची पाटील यांना पण पाहत आहेत. खूप चांगला फटका ऑफ साईडला पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंटकडे बॉल निघून गेला, त्याच्यावरती एक धाव नियंत्रित केली गेली. 2 धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि डिरेक्ट हिट या ठिकाणी पाहायला मिळाली निपेशजी पाटील यांच्या माध्यमातून. आणि या धावतच्या माध्यमातून एक मोठा धक्का मिळतोय हेमंत स्मृती टीमला. रमाकांतजी पाटील बॅक टू दी पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. जर गोलंदाज आहे की नाही हे चेक करण्यासाठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. आमचे टीव्ही अंपायर या ठिकाणी येत आहेत. आदरणीय नदीम शेख सर. डिसिजन पेंडिंग. टीव्ही अंपायरचा निर्णय येतोय इट्स अ फेअर बॉल. योगेशजी पाटील प्राईड ऑफ काटाळे एक चांगले क्रिकेटपटू म्हणून त्यांना आपण नेहमीच पाहतो. आणि तेच आलेत फलंदाजी करण्यासाठी. धावा आहेत 69. 3 गडी बाद. यावेळेस हा बॉल जो पाहायला मिळाला व्हाईट बॉल हे सनदैट पंच. एक धाव मिळाली. 70 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळाल्यात हेमंत स्मृती या टीमच्या. याही वेळेस दबाव जाणवतोय. पुन्हा अंतिम चेंडू तुम्हाला हाताळावा लागेल. हा देखील व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 71 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. यावेळेस एक धाव परिपूर्ण केली योगेशजी पाटील आणि दुसरी धाव ही परिपूर्ण पाहायला मिळते. आणि 2 धावा येताना 73 धावा सर्वाधिक मोठी धावसंख्या हेमंत स्मृती या टीमने बनवलेली आहे. आणि 74 धावेंचं लक्ष आहे वीर फायटर्स कुडे या टीम समोर. 74 टार्गेट. चला आपण टॉसकडे वळणार आहोत. छत्रपती काटाळे टीमचे कॅप्टन आणि PS कुंडबे किंग कुडे टीमचे कॅप्टन. आपण त्वरित या टॉस साठी. धन्यवाद. चला जागा येऊया. स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम. पारितोषिक दाते या ठिकाणी कॅच ऑफ द डे सौजन्य कुमारी प्रांजल राकेश पाटील गोवाडे यांच्याकडून. त्याचप्रमाणे उत्कृष्ट यष्टिरक्षक सौजन्य लाभले सौ सेजल प्रथमेश पाटील गिराले यांच्याकडून. मंचावर उपस्थित राकेश भाऊ यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत आणि सत्कार करतो. या ठिकाणी पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब बहाल करायचं आहे. राहुलजी पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. मी या ठिकाणी श्री मिलिंद पाटील आणि श्री समीर पाटील आपणास विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी टॉस बॉक्स या ठिकाणी जायचं आहे. समेत श्री समीर घरत आपणही जायचं आहे. श्री बालाराम भोईर यांना ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय.
हॅलो या पण देऊया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आदरणीय बाळारामजी भोईर सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 षटक 13 धावा आणि 1 विकेट ज्यांनी मिळवून सामना क्रमांक 1 ज्यांनी गाजवला आदरणीय मिलिंदजी पाटील साहेब, आदरणीय समीरजी काशीनाथ पाटील साहेब, आदरणीय समीरजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. धन्यवाद. तदनंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. समीरजी पाटील साहेब थांबायचे, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. PS कुणबी किंग कुडे टीमचे कॅप्टन आपण या. जगदीशजी पाटील साहेब आणि प्रकाशजी शेलार सरांना आपण पाहू शकाल ड्रेसिंग कोर्टमध्ये. छत्रपती काटाळे या टीमच्या माध्यमातून सामना क्रमांक 4 जिथे छत्रपती काटाळे आणि PS कुणबी किंग कुडे हा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. स्पर्धेला लाभलेले आदरणीय मान्यवर श्री समीर घरत यांच्याकडून या लीगसाठी 1000 रुपयाची भरीव देणगी दिली आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार. चला घाई करा प्लीज, आपल्याला 8 मॅचचं शेड्यूल परिपूर्ण करायचं, याची नोंद घ्या. आपण टॉस करूयात. छत्रपती काटाळे आणि PS कुणबी किंग कुडे असा सामना आदरणीय सन्माननीय समीरजी काशीनाथ पाटील सर, प्राईड ऑफ कुकडे आणि चांगले क्रिकेटपटू त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय या मॅचचा टॉस. छत्रपती काटाळे या ठिकाणी कॉल करताय जगदीशजी पाटील साहेब. हेड इज कॉल केला आणि हेड येतोय. टॉस जिंकलेला आहे छत्रपती काटाळे या टीमने. जगदीशजी पाटील साहेब टॉस जिंकलाय, आपला पहिला सामना आहे पर्व 4 मध्ये आणि आपला निर्णय. आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्कीच क्षेत्ररक्षण करताना समोर तो संघ आहे PS कुणबी किंग कुडे, त्या संघाला किती धावेपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील? आम्ही त्यांना 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. ते काय पहिली मॅच जिंकले त्याच्यामुळे सध्या फ्री हँड आहेत, त्यांना कंट्रोल करावंच लागेल. नक्कीच. आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी तुमचे गोलंदाज कोण आहेत, प्रमुख गोलंदाज त्यांचं नाव? आमचा प्रमुख गोलंदाज म्हणजे राहुल झाला, सचिन, नितीन पावडे, प्रकाश शेलार. नक्कीच. आणि पर्व 1 ते पर्व 4 हा आपल्या टीमसाठी आपला प्रवास कसा राहिला आहे 40+चा? पर्व 1 व 2 मध्ये आम्ही रनरअप होतो. गेल्या वर्षी जरा लवकरच आम्ही आटोपलं. ह्या वर्षी फायनलमध्ये पोचणारच ही आशा आहे. थँक्यू व्हेरी मच होते जगदीशजी पाटील साहेब. त्यानंतर पवार सर जॉईन होत आहेत. सर पहिला सामना अतिशय चांगला आपल्या टीमसाठी पाहायला मिळाला आणि या मॅचसाठी काही चेंजेस आहेत आणि जर आपण टॉस जिंकला असता तर तुम्ही निर्णय काय घेतला असता? ऑफकोर्स मॅच सुरुवातीला काय आपल्याला अंदाज नव्हता आला, सो आम्ही त्यावेळेला एक लो स्कोरमध्ये म्हणजे एक यू कॅन से मिडल स्कोरमध्ये आपण खेळत होतो. पण आता आम्हाला अंदाज आला आहे की स्कोर हा 70च्या पुढे जातो आणि आपल्याकडे त्या पद्धतीचे फलंदाज आहेत, तो डेफिनेटली आम्ही पण 70च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे चांगले बॉलर्स आहेत. थोडं डिफिकल्ट आहे ते, पण लेट्स सी, आम्ही पण त्या पद्धतीचे प्रयत्न करूया आणि 70च्या आसपास स्कोर करण्याचा प्रयत्न करूया. ओके. आणि सर कसं वाटतंय पर्व 4 मध्ये खेळताना, पर्व 1 ते पर्व 4 काय म्हणाल? ऑफकोर्स आम्ही आता 4 पर्व खेळतो आहे आणि सगळ्यांनाच ह्या खेळाची एक पर्वणी असते, कारण की आपल्याकडे अशा 2-3 पद्धतीच्या टुर्नामेंट आहेत जिथे आम्ही सगळे जुने नवे खेळाडू एकत्र येतो. मागच्या महिन्यामध्ये जिथे वर्ल्ड कप झाला तेव्हासुद्धा आम्ही सगळे जुने नवे एकत्र आलो होतो, कारण समाजाचं सामने म्हटले की एक तरुणीचं जल्लोष म्हणायला हरकत नाही. तर त्याप्रमाणे हे एक दुसरी आता टुर्नामेंट आहे जिथे आम्ही सगळे एकत्र येतो. आज समीर आला आहे, उद्या आणखीन प्लेयर येतील. ज्या ज्युनियरांचा खेळ बघायला आम्ही उत्सुक असतो ते सगळे आम्हाला प्रोत्साहन द्यायला इथे येतात. बाकीच्या वेळेला आम्ही त्यांना प्रोत्साहन द्यायला जातो. तर अशा पद्धतीची ही जी स्पर्धा आहे ती खरोखरच एक चांगली स्पर्धा आहे, जिचं ब्रीदवाक्यच आहे एक धाव आरोग्य देशासाठी, आणि मला वाटतं हे वाक्य पण मीच दिलेलं आहे. सो आम्ही नक्कीच त्या एक धाव आरोग्याच्या धावेसाठी आम्हाला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो. आज ॲट द एज ऑफ
बरेचसे 50च्या वरती पण आहेत. मी स्वतः 49 आहे. सो आम्ही त्या पद्धतीचा स्वतःचा फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझा आवडता प्लेयर इथे आहे. ॲक्च्युली नेहमीच मी त्याला बघत असतो लहानपणापासून. यूट्यूबवर त्याला बघत असतो. सो आम्ही त्याच्याबरोबर पण खेळलो आहे. तो सुद्धा आमच्याबरोबर खेळला आहे आणि तो आमचा आता खेळ बघायला येतो. त्याच्यावर आम्ही खेळत नसतो तरी आम्ही त्याचा खेळ बघायला जातो. तर अशा पद्धतीच्या एक प्रकारचं एक बॉन्डिंग आपलं असतं ते जिवंत ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि नक्कीच सर तुम्ही उल्लेख केला की आज 50+ देखील क्रिकेटपटू खेळत आहेत. 40+ तर आहेत, पण आता जे क्रिकेट आपण 40+ पाहतो, परंतु मागे असं नव्हतं 10 ते 15 वर्षापूर्वी. परंतु आता 40+ क्रिकेट अतिशय चांगलं खेळलं जातं. कारण की पालघर जिल्ह्यामध्ये 3 स्पर्धा मोठ्या होतात. पालघर तालुका प्रीमियर लीग 40+, पालघर जिल्हा प्रीमियर लीग 40+, महाराष्ट्र प्रीमियर लीग 40+. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आता जे क्रिकेटपटू ते 40+ झालेत, त्यांनी आपला फिटनेस कसा टिकवावा, कारण की हे सर्वात कठीण कार्य आहे फिटनेस टिकवणं, आणि त्याच्यावरती कसं काम केलं पाहिजे. ज्यांना 40+ क्रिकेट खेळायचं आहे, पुढे जायचं आहे, 40+ क्रिकेट जिवंत ठेवायचं आहे, अशा प्रकारचे क्रिकेटपटू आहेत, त्यांना फिटनेसचे तुम्ही काय टिप्स द्याल? फिटनेस हे प्रत्येक फिटनेससाठी आपण जिमलाच गेलं पाहिजे असं काही नेसेसरी नसतं. फिटनेस ह्या ग्राउंडमध्ये मैदानी खेळात आहे. मैदानी खेळ जोपासले तर ऑटोमॅटिक फिटनेस राहतो. आज मी सुद्धा खूप साधा कुठे जिममध्ये गेलो नाही, पण माझा फिटनेस ह्या ग्राउंडमुळे आहे, ह्या मातीमुळे आहे. त्या मातीतले मैदानातले खेळ खेळलात तर फिटनेस हा ऑटोमॅटिकच राहतो. थँक्यू व्हेरी मच सर, खूप छान उत्तर तुम्ही दिल्याबद्दल आणि आपल्या खेळासाठी थँक्यू व्हेरी मच. तदनंतर आदरणीय समीरजी काशीनाथ पाटील सर जॉईन होतील. नो डाऊट गेल्या अंगामध्ये देखील ते जॉईन झाले होते. प्रत्येक पर्व त्या ठिकाणी येतात सदिच्छा भेट देण्यासाठी आणि क्रिकेटचा आनंद घेतात. समीर सर काय म्हणाल, हे 40+ क्रिकेट आहे, बघताना कसं वाटतंय, आणि आपले आदर्श क्रिकेटपटू खेळत आहेत ज्यांना पाहून आपण क्रिकेट खेळणं सुरू केलं, आणि अशा क्रिकेटपटूंविषयी आपण काय म्हणाल? नक्कीच प्रथमतः मी कुणबी क्रिकेटप्रेमी 40+ या कमिटीचं आणि सर्व सदस्यांचं मी मनापासून आभार आणि अभिनंदन करेन की एवढी छान स्पर्धा त्यांनी इथे आयोजित करतात. आणि पर्व 4थं आहे. मुळामध्ये ज्यांना बघून क्रिकेट खेळलो त्यांचा खेळ आम्हाला मैदानाबाहेरून बघावा लागतो, ह्यातसुद्धा खूप मोठा आनंद आहे. भविष्यात आम्हीसुद्धा ही स्पर्धा खेळू, परंतु सध्या त्यांचा खेळ बघताना खूप आनंद वाटतो. आणि मी आमच्या युवकांनासुद्धा आवाहन करेन की जर तुम्ही जिथे क्रिकेट खेळत असता तेव्हा हेच खेळाडू तुम्हाला प्रोत्साहन द्यायला उपस्थित असतात, तर सर्व युवकांनीसुद्धा जास्तीत जास्त युवकांनी ही स्पर्धा बघण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी किंवा ह्या कमिटीला काय हेल्प करता येईल आपल्यापरीने तर ती नक्की करायची आहे. आणि खूप छान स्पर्धा आहे. अशी स्पर्धा संडेपर्यंत आम्ही नक्की एन्जॉय करू. धन्यवाद. आणि समीरजी पाटील सर, तुम्ही मागे सांगितलं होतं की जयजी प्रकाश पाटील सरांना पाहून तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली, परंतु आता तुम्हाला प्रश्न विचारतो, या स्पर्धेतील तुमचा आवडता 40+ मधील क्रिकेटपटू कोण आहे? टॉप 3 नावं सांगा मला, 3 नावं सांगा तुमचे आवडते प्लेयर. नाही असं 3 नावं नाही सांगता येणार. सगळेच खेळाडू खूप छान आहेत. जयेश पाटील तर आमचे आदर्शच आहेत, कारण की त्यांना बघूनच क्रिकेट खेळलो गावामध्ये. सगळेच आहेत. विशालदादा आहे. आता विशालदादा पवारचं आमचं असं एकाच स्पर्धा झाली की आमचं फोनवर खूप छान बोलणं होतं. म्हणजे कमसे कम जर तो कॉल झाला तर तो अर्धा 1 तास कधी होतो आम्हाला कळत नाही. काही गोष्टी डिस्कस होतात. असे खूप खेळाडू आहेत चांगले आहेत. संतोष पाटील गिराळे, हे भरपूर चांगले चांगले प्लेयर. सगळ्यांची नावं नाही घेता येणार कारण की एकाला घेतलं दुसऱ्याला वाईट वाटतं, परंतु सगळेच आमचे आदर्श आहेत. पण जयेश पाटील आदर्श ह्यासाठी आहेत की त्यांना बघून आम्ही खेळायला सुरुवात केली, म्हणून ते गावचे असल्यामुळे जास्त जवळचे आहेत. बाकी सगळेसुद्धा या समाजातले आहेत. सगळ्यांची चांगली नाळ जोडलेली आहे आणि सगळ्यांनी चांगला खेळ करावा हीच अपेक्षा. ओके, थँक्यू व्हेरी मच होते आदरणीय समीरजी पाटील सर. मिलिंदजी पाटील साहेब थँक्यू व्हेरी मच. ते देखील जोडतील पुढील मॅच नंतर मायक्रोफोनवरती. तर जाऊया आपण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये.
धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. 30 धाबा या धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ होतोय. पुढे येऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॉल जातो या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफ झोनकडे आणि त्याच्यावरती एक धाव नियंत्रित करताना धावसंख्या 31-31 आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. चांगला फटका अमितजी प्रभाकर पाटील, ब्रँडेड षटकार. पान फुलांनी सजविन माय तुझे देवलाला पान फुलांनी सजविन माय तुझे देवलाला मानवालानी मांडीन आज तुझे गुंडाला तोरण बांधीते गो तुझे गाभारा तोरण बांधीते मी तुझे गाभारा. धन्यवाद डीजे. लक्ष मोठं असलं म्हणून काय झालं, आमचे इरादे मोठे आहेत हेच सांगताना आता 18 चेंडू 37. बघा 2 षटकामध्ये धावा केला 37, अर्धा पल्ला पार केलाय. काय फलंदाजी करतायत आदरणीय संतोषजी मोरेश्वर पाटील साहेब आणि आदरणीय अमितजी प्रभाकर पाटील, जे आयकॉन आहेत, ज्यांनी प्रिव्हियस इयर गाजवलं, पदार्पण केलं, 200 धावा केल्या, 2 विकेट्स मिळवले प्रिव्हियस इयरमध्ये आणि मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड त्यांना मिळाला. तेच फलंदाज, एक चांगले क्रिकेटपटू आणि एक चांगले कबड्डीपटू, प्राईड ऑफ चहाडे अमित प्रभाकर पाटील. हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. ब्रँड इज ब्रँड आणि ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. लक्ष मोठं म्हणून काय ते अचीव होतं. म्हणून म्हटलं ना की लक्ष्य कोई बडा नाही, हारा वो जो कभी लढा नाही और जीता वो जो कभी डरा नाही. देर इज द विक्ट्री बिहाइंड द फिअर, डर के आगे जीत है. आणि याच हेतू उद्देशाने या ठिकाणी हे क्रिकेट खेळलं जातंय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जे श्रोते लाईव्ह जोडले गेलेत आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाटील नेटवर्कवरती ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. पालघर जिल्ह्यात सर्वात मोठं यूट्यूब चॅनल अर्थात पाटील नेटवर्क अँड पाटील इव्हेंट्स, ही 2 अशी चॅनल आहेत. त्यांनी 1 लाखाचा टप्पा सबस्क्रायबरमध्ये परिपूर्ण केलाय आणि त्यावरच आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करतोय. धावसंख्या 37 आहे आणि 37 धावेंचं अजूनही लक्ष आहे समोर 18 चेंडू मागे. अशा प्रकारचं हे क्रिकेट पाहायला मिळत आहे. थोडंसं गेम प्लॅनिंग होतंय मैदानाच्या आतमध्ये आणि गेम प्लॅनिंग असावं, परंतु वेळ तितकाच महत्त्वाचा आहे कारण की आज आपल्याला 8 मॅचचं शेड्यूल परिपूर्ण करायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट 74 असताना आतापर्यंत चांगली कामगिरी
धावसंख्या 38, 38 धाबा आतापर्यंत पाहायला मिळते. अजूनही 36 धाबा कराव्या लागतील. इनसाइड आउटचा फटका जातोय 4 धाबींसाठी, चौकार. दोन बॅटर अप्रतिम पद्धतीनं फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा चांगला बॉल डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 42 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा किशोरजी पाटील ऑन साईडला फटका जरूर पाहायला मिळतोय, परंतु एक टप्पा हा चौकार अमितजी प्रभाकर पाटील यांच्या बॅट मधून येतोय. चौकार 4. आदर्श माझा झालाय पगार येईल लोक नको उदार गोष्ट पटली झटकन उचली अशी प्रथा मी गाजवली पाहायला मिळाले आतापर्यंत. धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये 34 धाबेची खेळी अमितजी प्रभाकर पाटील यांच्या माध्यमातून 12 चेंडूमध्ये याच मैदानावरती जेव्हा स्पर्धा झाली होती तांदुळवाडी गट प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये त्यांनी 6 ओव्हरमध्ये मात्र शतक झळकवलं होतं. हेच ते मैदान आहे. शतकवीर आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये 3 शतकं त्यांनी आतापर्यंत केलेत. असे क्रिकेटपटू त्यांचं नाव आहे अमितजी प्रभाकर पाटील. फुलटॉस बॉल आणि बॉलला मात्र डिस्पॅच केलाय 6 धाबींसाठी. आणखीन एक बहारदार 40+ षटकार. जे लहान मुलं या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत त्यांना मात्र एक प्राइज आहे. जर बाहेर जाणारा चेंडू जर त्याने आणून दिला कमिटी मेंबर्सकडे तर त्यांना 10 ते 20 रुपये या ठिकाणी त्यांना मिळतील चॉकलेटसाठी. त्याची नोंद घ्या. चेंडू आणून मात्र कॉमेंट्री स्टुडिओमध्ये किंवा आमच्या आयोजकांकडे द्या आणि हे प्राइज तुम्ही घ्या. 53 धाव फलकावरती आता येणारे 12 चेंडू 21 धावा हे मॅचचं समीकरण. तत्पूर्वी जाऊया संगीत कक्षेमध्ये आणि ऐकूया एक श्रवणीय संगीत. आणखीन एक नेत्र दीपक हा षटकार. अमित पाटील थांबायचं नाव घेत नाहीयेत कारण की त्यांना ठाऊक आहे थांबला तो संपला.
आणि हुकला तो संपला. 47 धावेची खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिलं अर्धशतक लोडिंग हेच म्हणावं लागेल, ज्याप्रमाणे ते या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. सत्तेचाळीस धावेवरती खेळताना आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. यावेळेस पूल केलाय रमाकांतजी पाटील साहेब त्या ठिकाणी अर्धशतकापासून वंचित राहिले, परंतु चांगली खेळी त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी केलेली आहे. 47 धावेचं योगदान दिलं आणि डगआउट त्यांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करत आहे. स्वतः जयजी भास्कर पाटील साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ड्रेसिंग रूम मध्ये आहेत आणि उत्कृष्ट खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. अमितजी प्रभाकर पाटील यांची विकेट टेकर पाहायला मिळत आहेत धीरजजी पाटील साहेब. धावसंख्या आहे 60 फलकावरती. 10 चेंडू आणि 14 धावा. टर्निंग पॉइंट ठरू शकतो. क्रिकेट आहे, येथे काहीही घडू शकतं हे देखील आपण पाहिलेलं आहे. धावसंख्या 60 रन्स. 10 चेंडू 14. आदरणीय बाबीजी पावडे यांना पण पाहू शकाल फलंदाजी करताना. 60 धावा धाव फलकावरती आहेत. पुढील बॉल, पहिलाच बॉल पूल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चांगले प्रयत्न केले होते. झेल सुटलाय. ड्रॉप कॅच आणि जीवदानही मिळालंय फलंदाज भावेशजी पावडे यांना. या 2 धावा आणि धावसंख्या पुढे गेली, जाऊन पोचताना पाहायला मिळते 62 रन्स. 62 धावा धाव फलकावरती. यावेळेस हा बॉल वाईट बॉल आहे हे सांगतात पंच. धावसंख्या अजून 1 ने पुढे गेली आणि जाऊन पोचताना पाहायला मिळते ते म्हणजे 63 रन्स. 63 धावा धाव फलकावरती. पहिलाच बॉल षटकारासाठी पाहायला मिळालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती जीवदान मिळालं. यावेळी सेन्सेशनल खेळ, एक खासियत आहे, नेहमीच आपण पाहिलेला आहे भाऊजी मोहन पावडे यांना. आणि यावेळेस लेट कट केलं. 1 धाव त्यांनी परिपूर्ण केली या चेंडूवरती आणि या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 64 धावा. आता येणारे चेंडू आहेत ते म्हणजेच 8 आणि समोर लक्ष आहे 10 धावेचं. हे 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील एक गोलंदाज म्हणून. धावसंख्या आहे 64 धावा. 64, टार्गेट 74 आहे. 74 धावेंचं लक्ष. संतोषजी मोरेश्वर पाटील सर एक चांगली कामगिरी करताना फलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. धीरजजी पाटील साहेब चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिला या टीमला. यावेळी डेंजर एनकडे भावेशजी पावडे, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये या ठिकाणी पोचताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा आणि या 2 धावेंनी धावसंख्या जाऊन पोचलेल्या आहे 66 धावा. 66 रन्स. 1 गडी बाद. 7 चेंडू 8 धावा. मॅचचं समीकरण. अंतिम बॉल धीरजजी पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पुढे येऊन चिप शॉट. रमाकांतजी पाटील साहेबांना बीट करत बॉल चाललाय 4 धावेंसाठी. 70 धावा धाव फलकावर. आता 6 चेंडू 4 ची गरज.
कुलतजी पाटील साहेब येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 6 मध्ये 4. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे बाबूजी पावडे सरांच्या माध्यमातून स्ट्रोक एका धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 71 धावा. इथून 5 चेंडू 3. हे मॅच समीकरण जे पाहायला मिळत आहे. पुढे येऊन इनसाइड आउट केल्या बॉलला. 1 बाउन्स बॉल मात्र पुढे चाललाय. 2 बाउन्स फील्ड झाला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. त्याच्यावरती 2 धावा नियंत्रित करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 73 वर जाऊन पोहोचताना वीर फायटर्स पुढे या टीमची फक्त एका धावेची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत 4 आणि त्यामध्ये ही 1 धाव करावी लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. वाईट बॉल आणि 74 धावेंचा पाठलाग यशस्वी पद्धतीने परिपूर्ण होऊ शकतो. हे 40+ क्रिकेट आहे. येथे अशक्यही शक्य होतं. तेच क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अतिशय दर्जेदार रीतीचं क्रिकेट पाहायला मिळालं. या जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. नो डाऊट अबाउट दॅट. 16 चेंडू आणि 47 धावेंची खेळी करणारे अमित जी प्रभाकर पाटील ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच.